हॅलो हे बाप नियम अटी झालेले आहेत सगळ्यांनी नोंद घ्या. संपर्क प्रमुख जयशंकर एरंडे. आपण या ठिकाणी पद ते स्वागत. किती 3 मिनिटाचा टाइमर बरोबर. फायनलच्या गाडी मालकांना देखील 3 मिनिटाचा टाइमर राहील. गाडी मालकांनी नोंद घ्या. कामटे बाळासाहेब मामा गव्हाणी हे पा बांगर जुगलबंदी 500 रुपयाचे बक्षीस. फायनल साठी काढण्यात 7 फुटावे. गाडी मालकांनी नोंद घ्या. कालही नियम तोच होता आजही पण तोच राहील. या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सुमित भैया शशिकांत लंगोटे आणि शुभम कानपळे SK लाइटिंग यांच्या वतीनं या गाडी मालकासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. खालच्या खाली स्वीकार करा मामा. बक्षिसाचा स्वीकार करा. आता बोलूच नका. द्या तिथल्या तिथं मागची चिठ्ठी द्या. कांड कोण घ्या. थोडं पाठीमागं घ्या. कांड 60 फुटाची कोण आहे. चिठ्ठी घे चला. हे बघा सागरप्पा शौर्यकुमार सागरप्पा दंडवते आणि पिंपळे जुगलबंदी बरोबर आहे का. थांबा थांबा तुम्ही चिठ्ठी करून द्या. गाडा मालक ब्रिजाच्या रकमाचे तुम्हाला म्हणले अहो चिठ्ठी द्या ना गाडा मालक. ते मग परत कालच्या सारखं होईल. मग महेश बाळासाहेब शिंदे आता तुमचं आलंय 4 नंबरला नाव येवले. काळजी करू नका. सुनील कमकर 4 नंबरला महेश बाप्पू आनंदराव शेवकरी गाड्या आहे. 1 मिनिट सुनील. हे पहा हा गाडा गेला. आम्ही पहिले यादी पुकारतो. पुकारू नका तर सगळं गोंधळ होतो. इकडे पाठीमाग करवीर काय झालंय. लाल साडी वरती. कांड फिरले बघ. आगा असं बघ. याला म्हणते डोकं. आगा असं कांड 60 फुटावर ठेवा.
गाडा मालक घाटाच्या राजापासून 15 गाड्या आम्ही या ठिकाणी घेतलेले. थांबा गाडा मालक. या ठिकाणी 1 नंबर फायनल साठी ज्यांनी या ठिकाणी इनाम ठेवला होता धनंजय शेठ द्वारकानाथ भागवत यांनी रोख 25,000 रुपये जमा केलेले आहेत. गणेश शेतकरी यांनी 8,001 रुपये जमा केलेले. आपलं स्वागत, हार्दिक अभिनंदन. जय गणेश बैलगाडा संघटना पपोजर कांडे बराड 500 रुपयाचे बक्षीस. याच्यानंतर दादा भाऊ छत्रपती गाडगे सज्ज आहे का? आणि श्रेयस रामदास कुठे जुगलबंदी. कमलेश शेठ चिठ्ठी मागची द्या. चिठ्ठी द्या तानाजी भाऊ. चिठ्ठी बैल सुटलाय. शेवटी मोडली का? पुढला घ्या, पुढला घ्या. पुढचा गाडा कोटारी मंडळी नंतर झोपत चला. बघा पुढचा गाडा. हे बा सगळ्यांचं गाडं होते गडबड हे पहा गाडा मालक तुमच्यासाठी सर्वांना चार्ज दिलेला आहे. गडबड कोणी करू नका. वाडेकर पहिलवान आपलं सुद्धा या ठिकाणी मनापूर्वक स्वागत. आणि सचिन भाऊ मोरवे आमचे मित्र 500 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस. सचिन शेठ, सुधीर भाऊ गावडे माऊली ट्रेडिंग कंपनीचे सर्व तर आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. या ठिकाणी यात नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सदस्य एकच नाव आहे का? महेश शेटकोळी शेटापणे या ठिकाणी उपस्थित. महेश शेटकोळी यांच्याकडून अलाउन्सर मंडळासाठी परत एकदा 1,000 रुपयाचं बक्षीस मनापासून
पानसरे नाव काय सर? आबासाहेब पानसरे आणि शेवकरी. आबासाहेब विठ्ठल पानसरे कैलास आनंदराव निवृत्ती. या ठिकाणी घाटामध्ये ज्यांचं सौजन्य आहे सचिन भाऊ मोरवे यांच्या वतीने अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षालय स्वागत. 60 फुटाव कांड आहे, सगळ्यांची नोंद घ्या. कांड 60 फुटावे. थोडा अरे SK बाजार समितीचे संचालक मयूर कंट्रक्शन जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती दीप्तीताई प्रसाद बोगडे जयसिंग मामा बोगडे 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. या ठिकाणी वापगाव नगरीचे उपसरपंच नंदकुमार शेठ सुर्वे पाटील यांच्याकडून बोगडे यांच्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. सरपंच राजेंद्र शेठ ज्ञानेश्वर टक्करकर यांचे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. गुलटिकडी मार्केट याचे दलाल बीबी पठारे कंपनीचे सर्व श्याम शेठ पवळे आणि सुजित शेठ गावडे अलाउन्सर मंडळ साठी लोक 1000 रुपयाचं बक्षीस. शेठ आपण आला, स्वागत अभिनंदन. नाही सोडू नका पहिलं सोडले, पुढचं कांड दिलं सोडून. आता पहिलं छंद होते या ठिकाणी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्या दिवशी या ठिकाणी शिंदे साहेब म्हणले का तुमच्या या ठिकाणी मतदारसंघाला 2 जिल्हा परिषद सदस्य आहेत. या ठिकाणी आदरणीय विजयभाऊ शिंदे पाटील कैलास शेठ इकडे सुद्धा आहेत, काय काळजी करू नका, आणि तुमचे सुद्धा आहेत विजयभाऊ शिंदे पाटील. आपण या ठिकाणी सभापती साहेब उपस्थित झालात. आपलं वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं स्वागत. मारुतीचे सत्कर सरपंच साहेब
आपण या ठिकाणी पळते स्वागत अभिनंदन. या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेठ लोंगोटे 500 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस. त्याचप्रमाणे एस के लाईटचे सर्व आवटे पडवळ शुभम शेठ कानपिळे, त्याचप्रमाणे सौरभ शेठ लंगोटे, सुमित शेठ लंगोटे दोन्ही मंडळ एकूण अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचे बक्षीस. स्वागत. राजू शेठ गुड्डू शेट कुठे लय आहे गे पाहुणे पुंडलिक भाऊ घोडेकर सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. कांड फिरले, कांड खुन हो गया. कांड सरळ करा. अमोल अमोल 60 फुटाव कोणी सरळ करा तिथे जागा. गाडगे मग कोणतं आहे एकच नाव येरंग्यान भाऊसाहेब खऱ्या अर्थानं 2 नंबरचा इनाम ज्यांनी ठेवलेला आहे. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय विजयसिंह बाबाराजे शिंदे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती दीप्तीताई प्रसादराव बोगाडे दोन्ही मान्यवरांकडून इनाम या ठिकाणी जमा झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. शुभमलता कानपिळे आणि मयूर भैया कराळे पाटील यांच्या या गाड्यासाठी 1000चं बक्षीस आहे. खालच्या खाली दिले. गाड़ा खुना हो गया, गाड़ा खुना हो गया. गड़ा खुना हो गया. भैरवनाथ लँड डेव्हलपरचे सर्व नगराचे माजी अध्यक्ष सरपंच राजेंद्र ज्ञानेश्वर टाकळकर आणि ग्रामपंचायत सदस्य अमलदादा कराळे पाटील आणि सरपंच नितेश लंगोटे, अमित शेठ लंगोटे 2000 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीचे मनापूर्वक स्वागत. कोणता आहे बघ कराळे आणि दोरे बरोबर आहे का? बैल आपेट मागे चला, चला वरली मंडळ थोडं काय न चला.
मंडळी पाय उचलून चला. पाठीमागली चिठ्ठी होत्या. माग सरा मंडळी. गाडगे का माग गाडगे कुठे? टाकळकर आहे का? देवेंद्र शेठ. नाही जमदारा. गाड़ा खून हो गया, गाड़ा खून हो गया. गाडा खुनाव गया. नाही. कडोली ग्रामपंचायत सदस्य आघाड्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक भाऊ मुले सगळे मंडळींच्या या ठिकाणी स्वागत. बक्षीस खालच्या खाली गाडी मालकाला रोख द्या. आणि सचिन भाऊ मोरवे यांचं सुद्धा 500 रुपये बक्षीस आहे गाडी मालकाला. गडबड करू नका. विलासराव खैरे आपण या ठिकाणी चेअरमन उपस्थित. स्वागत. गाडगे मागासरा मंडळी. लिंबाच्या समोर मध्ये मोबाईल वाला टॉर्च वाला अजिबात टॉर्च लावायचे नाही. नोंद घे. प्रवीण भाऊ वाळून वाडा नगरीचे उद्योजक प्रवीण सर आपण उपस्थित. स्वागत. येऊ द्या बैल. चला पुढं. हॅलो. निशाणाजवळची मंडळी बंटी शेठ साबळे. निशाणाजवळची मंडळी बोल करायचं आहे. आणि या ठिकाणी डाव्या बाजूला मोबाईलचे स्टॉर्च लावतात बघा. त्या ठिकाणी गाडी मालकाला आपला मोबाईल जरा आढळला. मोबाईल या ठिकाणी फेकून दिला जाईल. नोंद घ्या. प्रवीण शेठ.
फायनल बघणारे आखी कांड थोडं मागे दाबा. कांड थोडं पाठीमागं दाबा. एवढा गाडा पुकारल्यानंतर दुसऱ्या गाडी मालकाने 2 मिनिट थांबायचंय. विजयभाऊ शिंदे यांना बाहेर ठिकाणी जायचंय. हा गाडा गेल्यानंतर विजयभाऊ शिंदे यात्रा कमिटीला शुभेच्छा देतील. तनपुरे बिरदवडे दुगलबंदी आहे. ओके श्री क्षेत्र गुळणी या ठिकाणी संत सटवाजीराव महाराजांचा उत्सव 17 आणि 18 तारखेला बैलगाड्यांच्या शर्यती 1 नंबर 81,000 71,000 61,000 आणि 51,000 रुपयाचं बक्षीस आहे. 17 आणि 18 तारखेला यात्रा आहे. 1 दिवस यात्रा अगोदर आहे. सर्व गाडी मालकांनी याची नोंद घ्या. फायनलला 4 मोटरसायकली गाड्या आहेत. तात्या दौंडकर आपण 2 मिनिटं थांबायचे जरा. विजयभाऊ शिंदे शुभेच्छा देतील त्याच्यानंतर आपला गाडा घेऊ. या ठिकाणी आपल्या भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं ज्यांनी 2 नंबरचा इनाम ठेवलेला होता, पुणे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदर्श सभापती आदरणीय विजयसिंह बाबाराजे शिंदे यांनी या ठिकाणी 51,000 रुपये रोख इनाम जमा केलेला आहे. त्याचप्रमाणे सौभाग्यवती दीप्तीताई प्रसादराव बोगाडे यांनी देखील 51,000 रुपये इनाम जमा केलेला आहे. यानंतर या आपल्या यात्रा कमिटीला आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देतील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान आदर्श सभापती आणि जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय विजयभाऊ शिंदे. मी आपणाला विनंती करतो आपण यात्रा कमिटीला शुभेच्छा द्यायच्या. खरं तर भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं अतिशय देखणी यात्रा 2 दिवसापासून आज दुसरा दिवस त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्या निमित्तानं ऐतिहासिक वापगाव नगरीमध्ये फायनलचा थरार त्या ठिकाणी चालू आहे आणि आज होळीचा पवित्र दिवस आहे. आजपासून दिवस वाढणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं होळी ही मानवी जीवनातला अतिशय पवित्र असा सण आहे आणि तो सण थोड्या वेळामध्ये 7 वाजता बैलगाडी संपल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी आपण करणार आहे. मी आपल्या सगळ्यांचं खरं तर या फायनलच्या थरारमध्ये मनापासून स्वागत करतो. मी अधिकचा वेळ तुमच्या सगळ्यांचा घेणं नाही, कारण सगळे फायनल सम्राट माझ्याकडे बघतायत आणि आता आमचा गाडा सुटून गेलेला आहे. बोगाडे साहेबांचा असेल, आमचा असेल, आमचा गाडा सुटलेला आहे. आता काही 4-5 वर्ष काळजी नाही, आता फायनल तुमची आहे. त्यामुळं सगळ्या बैलगाडा मालकांना सदिच्छा शुभेच्छा द्यायला मी उभा आहे.
खरं तर आता ह्या वाघभाऊ नगरीमध्ये बाळासाहेब मला उभं राहताना असं वाटतंय, राजू भाऊ माझ्याकडे बघतायत, पलीकडच्या बाजूला टाकळकर सरपंच. खरं तर या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य होण्याची तयारी केली होती, परंतु भोगडे साहेबांचा गाडा या घाटामध्ये आपण फायनलला सोडलेला आहे आणि ऐनवेळी मला घाट बदलायला लागलेला आहे. पण बदललेल्या घाटात देखील मी फायनल मारलेली आहे. त्यामुळं निश्चितपणानं शेवटी बैलगाड्यामध्ये असं आहे की एखादा पैलवान जसा तयार असतो तो कुठल्याही तालमीमध्ये टाकला तर तो फायनल त्या ठिकाणी काढत असतो. तशा प्रकारे निश्चितपणानं, परंतु मी त्याही दिवशी सांगितलं की खालच्या भागात जरी मी जिल्हा परिषद सदस्य आलो, परंतु मूळ मतदारसंघ हा आहे, त्यामुळे या मतदारसंघाला 2 जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये अजिबात तुम्हाला काही चिंता त्या ठिकाणी राहणार नाही. आम्ही सगळी मंडळी विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी करू. आणि जाता आता खऱ्या अर्थानं 2-3 दिवसापूर्वी मन्याभाईचा जो अतिशय देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, आदरणीय इंदोरीकर महाराज, आणि त्यांनी देखील जो गुणगौरव केला की एखादा बैल त्याचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती कौतुक होऊ शकतं, किती नाव होऊ शकतं, हे या वाबगाव नगरीने त्या ठिकाणी बघितलं आहे, महाराष्ट्रानं त्या ठिकाणी बघितलं आहे. त्यामुळे या वाबगाव नगरीला बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं नाव मन्याभाईच्या रूपानं निश्चितपणानं आहे, त्याचं देखील मी स्मरण या निमित्तानं निश्चितपणानं करतो. आणि मी एक प्रसंग मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं होतं. काय प्रसंग सांगितला होता माऊली शेठ? एकदा मी कावडे नावाचे पाईटचे सदग्रस्त होते, मी संचालक होतो आणि मी पाईटला यात्रेला नाही त्यांच्या घरी पूजेला गेलो. पूजेला गेल्यानंतर सहज आतमध्ये पाऊल टाकला आणि घरामध्ये एवढा मोठा 1 कोटीचा बंगला बांधला होता. आणि म्हटलं बंगल्यामध्ये बाबा काय काय लावलं आहे? तर बंगल्यामध्ये पहिल्याच बाजूला गेल्यानंतर मागच्या बाजूला जिथं हॉल होता, दर्शनी भागामध्ये मन्याबाईचा फोटो त्या ठिकाणी लावला होता. एवढं प्रेम आजही ग्रामीण भागामध्ये करणारी, बैलगाडा क्षेत्रावरती मुख्य प्राणावर करणारी माणसं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याचं स्मरण या ठिकाणी करतो. आज माऊली शेठ असेल, सुनील भाऊ असेल, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं अनाऊन्सर मंडळ आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याचं काम या ठिकाणी करतात. बाजार समिती सभापती या नात्यानं, जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं भविष्यामध्ये देखील खेड तालुक्यामध्ये जेवढे घाट असतील त्या सगळ्या घाटांना मदत करण्याचं काम जसं सभापती म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलं आहे, भविष्यामध्ये देखील उद्याच्या काळात आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांना जी लागेल ते करण्याचं काम या तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद सदस्य, आपल्या तालुक्याच्या आमदाराने बाबाशेठ काळे, आम्ही सगळी मंडळी या तालुक्यातल्या बैलगाडा क्षेत्राला जी मदत लागेल जयसिंग सेठ ते करण्याचं काम. मग वेळ प्रसंगी तुमचे रोलर व्हीलर काय असतील जरा आता बाहेर काढा, काही ठेवू नका आणि मतदारसंघात अजिबात ठेवू नका. त्यामुळे निश्चित, कारण ज्या लोकांनी भरभरूनपणे आपल्याला मदत केली आहे त्या लोकांसाठी, त्या गावगटासाठी वाटेल ते करण्याची भूमिका भविष्यामध्ये आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करू. अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचा घेत नाही. भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सभापती साहेब आणि जयसिंग भाऊ, तुम्ही दोन्ही मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित झालात, आपला या ठिकाणी इनाम जमा केला. दोन्ही मान्यवर मंडळांचं मनापासून स्वागत, यात्रा कमिटीच्या वतीनं शुभेच्छा आणि आज होळीच्या देखील तुम्हाला शुभेच्छा. कोणता गाडा आहे? दौंडकर शिंदे. देविका संदेश दौंडकर कंदरामचे शिंदे करबे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजयशिव बाबासाहेब शिंदे पाटील 1000 रुपये अलाउन्सर मंडळासाठी बसलेले भाऊ आपल्या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, अभिनंदन. या ठिकाणी या यात्रेसाठी युवा उद्योजक संकेतचे शामराव सांडभोर 3001 रुपयाची देणगी दिली, आपलं स्वागत, हार्दिक अभिनंदन. संध्याकाळी सगळ्यांच्या करमणुकीसाठी नटीने मारली मिठी हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी नोंद घ्या. सातकर स्थळचे सरपंच मारुतीशेठ सातकर आपण या ठिकाणी उपस्थित, स्वागत.
अण्णा आणि सुदामच्या शंकरराव टकळकर शशिकांत भाऊ शेडगे बरोबर हा कर याचगावचे उद्योजक अतुल शेटके संगाव कुऱ्हाडी 5,000 रुपये देणगी दिलं आपलं मनापासून स्वागत. बीबी पठारी कंपनीचे सर्व श्यामशेठ पवळे आणि हिरामणी वाळून यांनी देखील 1,000 रुपये दिलं आपलं मनापासून स्वागत. हार्दिक अभिनंदन. रज्जाकभाई इनामदार बरोबर आहे का? बरोबर करबीर पुढे चालणारी मंडळी पाठीमागून फायनलला गाडा आपला झुकतोय असं समजा. सरपंच घ्या पहिलं या ठिकाणी थोडं आपण सहकार्य करून जरी बैल आले तर गाडा पकडला बैल झोपून घ्या. गुलटिकडी मार्केट यांच्या दलाल आमचे सहकारी मित्र बीबी पठारी कंपनीचे सर्व श्यामशेठ पवळे आणि सुजित शेठ गावडे 1,000 रुपयाचं बक्षिसाला आपलं स्वागत. हार्दिक अभिनंदन. कांड पुढे घ्यायचे थांबा. बैल खाली आल्यात बरं का. बैल पाठीमागून खाली आल्यात बघा घाटाच्या बांधण्याच्या कडे हाटीलात घुसन बघा. करू का
कांड फिरले थांबा. 60 फूट अवकांड आहे. 60 फुट घ्या. पुढचा गाणं घ्या. थोडी गाई करा बरं का. शिवराटी मोडलेले आहेत त्याच्या येऊ द्या पुढचा. या ठिकाणी यानगरीचे होते मयूरदादा रामाने अनाउन्सर मंडळाने मयूर चर्चा 500 रुपये बक्षीस स्वागत. एक काळू घ्या. हॉटेलचे सर्वेकरा संतोष दादा शुभम दादा कानपे एस के हॉटेल 500 रुपये बक्षीस स्वागत. माग गाडा कोणाचा चिठ्ठी होत्या माणिक मामा. चिठ्ठी घ्या. चिठ्ठी घ्या. सुमित शेठ. संतोष शेट्टी होत्या चिठ्ठी होत्या. एक खुडील व्यापारी सुमित शेठला. भगवानचर बाबूराव शिंदे सरपंच आपण या ठिकाणी लांबून गाड्या बैलासह सकाळपासून उपस्थित सर्वांचं स्वागत. या ठिकाणी एसके लाईटचे सर्वा यात नगरीचे पहिलवान शुभम शेठ कानपिळे 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. थांबा झोपू नका. थांबा झुपा म्हणतात. झोपा म्हणतात. खेड तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख आमचे बाचे गणेशदादा कराळे 8001 रुपयाच्या उत्सवाच्या निमित्तानं देणगी दिली आणि अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आपल्या ठिकाणी गणेशदादा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी फायनल साठी समाधान हॉटेलचे मालक आदित्य बाळासाहेब गोंगाणे रोख 7001 रुपये देणगी या ठिकाणी जमा केलेली आहे. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश बेकरीचे सर्व गणेश शेठ कराळे हे काहीच नाही झालेलं. अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. काय 4-5 राहिले होणार. मिल्का शेठ थोडा पाठीमागे दाबा. सेकंद
रुपये अक्षय दादा सोलाड, भगवान शेड शिंदे, सरपंच हेमंत मोरवे 1000 रुपये बक्षीस. स्वागत. चला पाठीमागची चिठ्ठी द्या लवकर, थोडी घाई करा आता थोड्यासाठी. चिठ्ठी होत्या पाठीमागची. उमेश चिठ्ठी येऊ द्या. त्यांच्या मनाने काढून दिली का बळत. कोणाचा आहे? धनश्रीदाय निलेश नाना माघाडी. एकच आहे का? आता हे पा थोडासा उशीर झालेला आहे आणि बैल जर बाहेर गेली तर बागायती गाण्याच्या वरच्या होतं गाण्याला स्पीड नाही वर का. लहान मुलं वगैरे बघा. मंगेश बघते. सर्व आणि SK ढाब्याचे सर्व शुभम शेठ कानपिळे रोग अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. शुभम भाई आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. मंगेश बापते घ्या, ओळख घ्या. मंगेश बापते चिठ्ठी उद्या मागले. गाडा कोणाचा आहे? सचिन भाऊ. सुमित 24, 25, 27 सज्ज. टाइमर चालू आहे, बैल काढू नका. बैल खाली येतील. थांबा बंटे सांग. बंटे धर जाग्या. चिठ्ठी घ्या. धरले चला. चिठ्ठी घ्या.
चिठ्ठी घ्या पुढच्या गाड्याची. गाडा कोणता कोणतं आहे? आहे? प्रफुल्ल दौंडकर का? बरोबर, निश्चित जुगलवान. प्रफुल्ल केसर पुढचं कोणाचं आहे? सने सरपंच सचिन कातोरे. अलीकडची मंडळी थोडी गर्दी कमी करा. ऍडव्होकेट अमोल शेठ टाकळकर अलाउन्सर मंडळासाठी 500 रुपये बक्षीस. स्वागत. टाइमर तर मिळ गया. किरण फिरव जाग्यावर. चिठ्ठी टोकन येऊ द्या चिठ्ठी. पाठीमाग कोणाचा गाडा आहे? विशाल सत्रे. गाडा कोणाचा आहे? सरपंच आपली का? नाही 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 निलेश अण्णासाहेब. सागर बबनराव डांगले, निलेश अण्णासाहेब वाळून. मुंबई किंग सज्ज. शेवटी
बैल नाही का कांड फिरले प्रत्येक कांड्याचा मेळ घ्या फिरून घ्या 60 फुटाच्या खुणाव घ्या चिठी कोणाचं आहे मुंबई किंग इकडं या ठिकाणी यादवगिरीचे उद्योजक ग्रामपंचायत सदस्य अमोलदादा कराळे 1000 रुपये अनाउन्सर मंडळातर्फे बक्षीस आणि नट्टीने मारली मिठी संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे याची सर्व ऑर्केस्ट्रा प्रेमींनी नोंद घ्या 10 वाजता कार्यक्रम चालू आहे पिंगळे का माग गाडा खाली ठेवा बरोबर आहे पण खाली ठेवा चिठ्ठी येऊ द्या घाटाचा राजा शेवट आहे का राजा महाराजा शेवट प्रत्येक नोंद घ्या जरा सावध राहा. प्रत्येक आई सावध आहे हा. सचिनचे राजाराम पानमन कामगार त्याच्यानंतर आणि माणिकशेठ आनंदराव सांडभोर बरोबर गणपतराव पिंगळे साहेब आपण या कांड ठिकाणी थोडं मागे घ्या 60 फुटाची कोणी कांड थोडं मागे घ्या बाळासाहेब बरोबर घ्या क्या कोण अरे माऊली सांगतो मागे घ्या नाही सोडू नका विशाल व्यवस्थित उभा. बैल जाम धरा फायनल साठी आमच्या सहकारी मित्राचा प्रसिद्ध अलाउन्सरचा खेळ मित्रांनो
कोणाचं आहे बैल पाठीमागते आल्यात बघा. पुन्हा सिटी भागातील प्रसिद्ध उद्योजक बानेरगावचे उद्योजक सुनील शेठ कळमकर, त्याचप्रमाणे गुडलक हॉटेल नितीन शेठ रामाणे आपण उपस्थित स्वागत. अजून फायनलचे 2 गाड्या आणि इनाम वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाईल. सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या. घाटाचा राजा आणि महाराजा करवेल. सचिन चंद सुदामभाऊ मोरे, प्रतीक चंद मोरे, मयूर बापू मोरे, राहुल चंद मोरे, विकासजी मोरे अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत. कार्यक्रम या ठिकाणी केला जाईल. आलेल्या सर्व गाडा मालकांचा, गाडा शौकीनांचा, पुणे नगर जिल्ह्यातून आलेले सर्व व्यावसायिक बंधू, माता पिता बंधू भगिनी सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी 2 दिवस उपस्थिती दाखवली. सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी सूरजचंद भोमकर आपण या ठिकाणी आर्केटा पाहण्यासाठी नट्टीने मारली मिठी बघण्यासाठी सूरज भोमकर आपण वेळेत उपस्थित. धन्यवाद. राहुल मागाडे आणि संध्याकाळी ठीक 10 वाजता ठिकाण कुठे आहे बघा या ठिकाण. अरे का त्याच्यावर सगळं गोंधळ होईल तिथं. ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे संध्याकाळी कुठे